रामकृष्ण हरी. आज आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीमध्ये कोकणातले जे शब्द सापडतात त्यांच्याविषयी बोलणार आहोत. कोकणामध्ये आपण एखादी वस्तू डोक्यावर द्यायची असेल कोणाला तरी, जसं आपण उन्हाळ्यामध्ये फाटी जमा करतो किंवा मोठी डालगी असायची ज्याच्यामध्ये पातेरा म्हणजे झाडांची पानं ही गोळा करून घेऊन जायचे. आता हे जेव्हा एखाद्याला डोक्यावर द्यायचे किंवा पाण्याची भांडी असतील ती एकाच्या डोक्यावर द्यायची असतील तर त्याला शब्द वापरला जायचा वाव. मला हे डालगं वाव किंवा ही फाटी मला वाव. तर हा वाव शब्द जो आहे हा ज्ञानेश्वरीमध्ये येतो. कशाच्या संदर्भाने येतो तर जे रामाने त्यांची माकडं होती त्यांनी काय केलं तर एकाची शाटी तापिन्नली ह्या ओवीमध्ये सांगताना काय म्हणतात, पाषाणे वावुनी कटके. कटक म्हणजे सैन्य. पाषाणे वावुनी उतरली म्हणजे पाषाण डोक्यावर घेतली, वावुनी म्हणजे डोक्यावर घेऊन उचलून ती कुठे टाकली, समुद्रामध्ये टाकली. आणि त्याच्यामध्ये काय, कटक म्हणजे सैन्य काय केलं, तारून नेलं. तर वावुनी म्हणजे वाव हा शब्द जो आपण वापरतो कोकणामध्ये डोक्यावर एखादी गोष्ट देण्यासाठी, हा ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी वापरला जायचा. आपल्या आताच्या प्राकृत भाषेत तेव्हाही वाहणे हा शब्द होता की वाहून नेणे म्हणजे उचलून घेऊन जाणे, पण त्याच्यासाठीचा एक दुसरा शब्द जो वाव तो अजूनही कोकणात आता फक्त फार जुनी माणसं राहिलेत की जे असे शब्द वापरतात. भाषा आणि जी शाळा आहे त्याच्यामधली आपली जी मराठी भाषा आहे त्याच्यानंतर हे शब्द हळूहळू थोडे मागे पडायला लागलेले आहेत. हे मागे पडायला जरी लागलेले असले तरी अनेक जुनी जाणती माणसं आहेत ते असे शब्द वापरतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये कोकणातले असे अनेक शब्द मिळतात. आता अजून एक शब्द आहे, तो शब्द आपण पाहू. तर तो शब्द आहे, आपण म्हणतो एखाद्याला वाळीत टाकणे. आता ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा हा शब्द आलेला आहे. तर अर्जुनाला भगवंत सांगतात की तू काय कर तर वेदांनी अत्यंज म्हणजे शूद्रांना जसा वेदांचा अधिकार नव्हता हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात वेदी अत्युंज वाळीला तैसा वाळी. म्हणजे वेदांनी अत्यंजाला जसा बाजूला ठेवला, तर हा विषय वेगळा आहे. तर वेदांनी अत्यंजाला जसा वाळला तैसा वाळी, तर तू तसं ह्याला बाजूला काढ. आता इथे वाळी हा शब्द आलाय, तर वाळी म्हणजे बाजूला काढणे. तर आपण गावामध्ये एखाद्याला जेव्हा बाजूला काढायचा गावातून तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, वाळीत टाकला. पण वाळणे या शब्दाचाच अर्थ आहे टाकणे. तर तू वेदांनी अत्यंजाला जसा टाकलाय तसा तू टाक. म्हणजे आपण वाळीत टाकणे म्हणजे टाकणे असा दोनदा त्याचा उच्चार करतो. तर वाळणे म्हणजेच टाकणे, तर वाळीत टाकणे म्हणजे टाकणे. तर असे अनेक शब्द आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. अजून एक शब्द आहे की जो आपण इथे वापरतो. आपण म्हणतो ही गोष्ट काय कर, वायली कर. वायली करणे म्हणजे काय करणे तर वेगळं करणे. तर 9व्या अध्यायामध्येच ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला उपदेश करतात, तरी झडझडोनी वाहिला निघ आणि काय कर, या भक्ती मार्गाला लाग. तर झडझडोनी म्हणजे काय, तर वेगाने अत्यंत तुला घाई लागली पाहिजे ते. आणि काय कर, वाहिला निघ म्हणजे वेगळा. त्याला आपण आत्ताच्या ह ला य असा बऱ्याच वेळी अपभ्रंशामध्ये वापरला जातो. वायला, वाहिला, वायला. अशा आज आपण 3 शब्द पाहिले जे ज्ञानेश्वरीमध्ये कोकणामध्ये वापरले जाणारे सर्रास शब्द येतात. आता हे शब्द कसे काय बरे सापडतात तर हे वाचत असताना अनेकांशी डिस्कस केल्यावर असं जाणवतं, अरे हा तर आपल्या कोकणातला शब्द आहे, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय. असे अनेक शब्द निघतील. त्याच्यावर आमचं काम चालू आहे. तर तुम्हाला चॅनल कसा आवडला आणि तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नसेल तर नक्की
आपल्याला कमेंट करून सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला धर्मसंस्थापनार्थ या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.